मराठी, ते धडक ते धडक. पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा. केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध. तसेच गर्भसंस्कार वर्ग, योग वर्ग, सुवर्ण प्राशन, फिजिओथेरपी आणि ॲक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. 2025च्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 11 मधल्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण सगळ्या ठिकाणी एकत्र आलोय. आणि मला असं वाटतंय, समोर ज्या वेळेला पुरुषांपेक्षा महिलांची गर्दी असते त्यावेळेला ह्या निवडणुकीचा निकाल निश्चित झाला असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. हे शहर परिवर्तनाच्या लाटेमध्ये सामील झाले, परिवर्तन निश्चित आहे आणि खऱ्या अर्थानं विकास कामांसाठी परिवर्तन होण्याची ही जबाबदारी आपण सर्वांनी एकत्र उचलली असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. कालच माझं तब्बल 50-55 मिनिटाचं भाषण झालं बाबा, आणि आता युट्यूबमुळं त्या सोशल मीडियामुळे तुमच्याकडे सगळ्यांकडे पोहोचले. त्यामुळे आता मी काय गटर रस्ता ह्याच्यावर काही फारसं बोलणार नाही. पण या निवडणुकीचे 2 वैशिष्ट्य आहेत. यापूर्वी आता राहुल बाबा त्यांचे साक्षीदार आहेत, अतुल साक्षीदार आहे, श्रेयस त्याला लहान होता. पण या नगरपालिकेच्या 2011-16 ह्या 2 निवडणुका आम्ही अत्यंत जवळनं बघितल्या. 11 साली जसं आज अनिल अप्पांची अवस्था केली की नाही, अनिल मनोहर बाबरांची, तशी त्याला आपली अवस्था केली होती. आणि त्या अडचणीच्या काळामध्ये शीला काकीने त्याला आपल्यातून उमेदवारी केली होती. आणि 2016 साली सगळी खूप चांगली परिस्थिती नव्हती, पण राहुल बाबांनी त्याला उमेदवारी केली होती. पण आज परिस्थिती चांगली असताना या कुटुंबातली सगळी मंडळी थांबली. म्हणजे पार्टीनं निर्णय घेतला. विनोद सुद्धा कुठे गेला? विनोद गेला काय? विनोद सुद्धा इच्छुक होता, पण विनोदनं पण पार्टीनं सांगितलं तर थांबण्याचा निर्णय घेतला. आणि ह्या लोकांनी कसलीही तक्रार न करता पार्टीच्या हितासाठी एकत्रित निर्णय घेऊन तुम्ही सगळ्यांनी हा निर्णय दिला. ह्या व्यासपीठावरती तुम्हाला माझा शब्द आहे, तुमचं सगळ्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, हा तुम्हाला माझा शब्द आहे. आम्ही अगदी पण झाला, आपण दोघं रोजच भेटतो, त्यामुळे काय आपल्याला. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका गोष्टीचा उल्लेख सगळ्यांनी केला. अमर भैयांनी त्यांच्या भाषणामध्ये केला, प्रणवनं केला, राहुल बाबांनी पण सांगितलं की अमर भैयांच्या विरोधामध्ये इथं काहीतरी वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करून जी पूर्वी घटना घडली होती त्या घटनेचा उल्लेख अनेक जण करतायत. जाहीरपणे तुम्हाला सांगतो, मी त्यावेळेला राजकारणामध्ये नव्हतो, पण आज जो उमेदवार उभा आहे का नाही, त्याचे वडील सगळ्या ह्या गोष्टीला कारणीभूत होते. करायला हवं त्यांनी, आणि आज तीच मंडळी तुमच्या विरोधात येऊन ह्यांच्या अमरभाईंनी केलं म्हणून सांगताय. आणि तुम्ही सगळं नामांकन राहताय, असली पद्धत चालणार नाही. जी गोष्ट तुम्ही करायला लावली होती त्याचे परिणाम तुम्हाला ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भोगावे लागणार आहेत. तरुण मुलांना काहीतरी चुकीच्या पद्धतीनं, कारण शेवटी असा आमचा स्वभाव असा आहे की आम्ही कधी जातीपातीत राजकारण करून कुठलीही निवडणूक जिंकलेली नाही. सगळ्या समाजाची लोक आपल्या बरोबर राहिली पाहिजेत, एकत्र गुण्यागोविंदाने नांदली पाहिजेत, त्या सगळ्यांचा मुख्य प्रवाहामध्ये आली पाहिजेत, ही भूमिका घेऊन आपण काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ह्या नगरपालिका हद्दीमध्ये जे काम केलंय, मी काल पण सांगितलं, 200 कोटीचं काम केलं, रस्ते केले, गटर केले. महिलांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा माझा जो विषय होता, पाण्याचा विषय. आज तुम्हाला किती दिवसातनं पाणी येतं मी सगळ्यांना विचारतो. 1 दिवसाआड, 2 दिवसाआड, असा सगळा हिशोब काढला तर ते पाणी तुम्हाला 365 दिवसापैकी 100 दिवस मिळतं. पूर्ण नाही, 10 मिनिटं.
आणि पाणीपट्टी किती भरता? 3,500 रुपये. मग 100 दिवसाची पाणीपट्टी झाली 3,500 रुपये. 300 दिवसाचा हिशोब काढला तर 10,000 रुपये. आणि वेळ नाही, कधी 12ला, कधी पाठी 4ला, कधी दुपारीच घरात कोण नसताना, असं हा मूडवर असते. आपला चांगला आहे ना. आणि मग हे जाणीव ज्यावेळेला आम्हाला झाली त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती केली आणि ह्या शहराला 87 कोटीची नवी पाणी पुरवठा योजना आपण मंजूर करून आणली. त्याचं काम सुरू आहे. अंतर्गत पाईपलाईनचं काम चालू आहे. 5 नव्या टाक्या आपण उभा करतोय. यापूर्वी एकच सोर्स होता पाण्याचा, घोगावचा. आपण तो वाढवून आता वाघरच्या बंधाऱ्यातून पाणी उचलतोय, जेणेकरून पाण्याचं प्रमाण वाढेल. आणि तुम्हाला मी काय खोटं सांगणार नाही, त्यांचा मागच्या वर्षीचा जाहीरनामा आहे, रोज पाणी देणार, 24 तास पाणी देणार. मागच्या निवडणुकीला आता त्याला 9 वर्ष झाले, 5 नाही 9 वर्ष झाले. हा, आणि मी मात्र तुम्हाला खरा शब्द देऊन जाणार आहे की 24 तास नाही, पण तुम्हाला रोजच्या रोज किमान अर्धा तास पाणी मिळेल ही व्यवस्था मी करून देण्याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतोय. आणि परत त्याचा सगळा अभ्यास केला. ह्या सगळ्या योजनेला लागणारी जी लाईट आहे, या सगळ्या योजनेला लागणारी वीज आम्ही सोलरला कन्वर्ट करतोय. सोलरचे पॅनल आले, 2.5 कोटी रुपये आपण सोलरला दिले होते. ही सगळी योजना त्या सोलरवरती चालवायची. तुमच्यावर जो ह्याचा बोजा आहे पाणीपट्टीचा 3,500 रुपये, तो 1,000 रुपये लावून ठेवायचा. तुम्हाला रोज पाणी द्यायचं आणि पाणीपट्टी कमी करून ठेवायचं. हे करून दाखवायची जबाबदारी सुहास बाबरी घेऊन या ठिकाणी काम करतोय. शहरातले रस्ते झाले, आज तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा जेवढं काम करणं शक्य तेवढं करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्या मंडळींनी माझ्यापाशी एक चांगला प्रस्ताव आणला होता की एक वाचनालय आमच्या इथं व्हावं. आणि मी ते वाचनालय करण्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी आता तुम्हाला दिलाय. निश्चितपणे राहिलेलं करून देतो आम्ही. माणसं मी सांगितलं, माणसं बोलायला लागली. आता हाच प्रश्न तुमच्या प्रभागातून निवडून गेलेल्या मागच्या वेळच्या नगरसेवकाला विचारायला पाहिजे. 9 वर्ष झालं तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं. सगळ्यांनी मनोगतामध्ये एकच सांगितलं, तू कधी तुम्हाला भेटली का, तुम्हाला तुमच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात कधी आले का, लग्नाच्या कार्यक्रमाला कधी आले का, एखाद्या दुःखाच्या कार्यक्रमात कधी आले का, कधी सुद्धा आले नाहीत. आणि मग हे एवढं सगळं असताना दुसरी सगळ्यात महत्वाचं बाजू काय आहे, राहू द्या सुखदुःखात काय, तुझी काय जबाबदारी नाही सुखदुःखाच्या कार्यक्रमात येणं. काम काय केलंय या 5 वर्षामध्ये? तुम्ही नगरसेवक होता, तुम्ही उपनगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत होता. उपनगराध्यक्ष पदावरती काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यानं स्वतःच्या वडिलांचा फोटो त्या ह्याच्यात लावला, ऑफिसमध्ये, केबिन मध्ये. ह्यांनी काढून टाकला, लावायचं नाही म्हणले फोटो. आता स्वतःच्या बापाचा अपमान झालाय, त्याची सुद्धा तुम्हाला किंमत नाही, तरी परत लांगोल चालन कर तुम्ही त्या ठिकाणी बसताय जाऊन. ज्या वेळेला पांडा पडेल म्हणे, उपनगराध्यक्ष पदावरती असताना तुम्हाला टँकर द्यायचा अधिकार नव्हता, तुम्हाला दिवाबत्ती करायचा अधिकार नव्हता. त्यानं जर उपनगराध्यक्षांनी सांगितलं लाईट लावून या पुलीनगरला, लावत नव्हती कर्मचारी. तू कोण सांगणार म्हणायचे, ही यांची पात्रता. लाकडं टाकतो. मग आम्ही ज्यावेळेला अमरला इथं उमेदवारी करायचा निर्णय घेतला, समीर भैयांच्या एकत्र आम्ही सगळे बसलो आणि एक उमेदवार द्यावा अमर भैयांच्या. का अमरला का दिलं त्याचं पाठीमागे कारण आहे. अमरला देण्या पाठीमागचं मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, मागच्या निवडणुकीला 2च नगरसेवक निवडून आले, अमोलदादा आणि अमर भैया. 8 नंबर प्रभागामध्ये एका अत्यंत साध्या कुटुंबातला एक शेतकरी कुटुंब, तुम्ही त्याच्या वडिलांना जर बघितलं, त्याचा वडील कुठे पात्रात आहेत का? अजिबात नाही. इतकं साधं कुटुंब आहे, ते तुमच्यासारखंच कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबातली कसली राजकीय पार्श्वभूमी नसताना आपण अमरला त्या ठिकाणी उभा केलं. त्यावेळी सुद्धा जे आता 12 नंबर म्हणून उभा आहे का नाही, तो त्यांच्यावर उभा होता, अमर यांच्यावर. त्याला 8 मतानं, म्हणजे प्रभागातली माणसं फार हुशार आहे, प्रभाग नंबर 8 मतानं निवडून आला 8 अमर. मात्र त्या 5 वर्षामध्ये, ह्या 7-8 वर्षामध्ये त्या प्रभागामध्ये जेवढ्या मतांनी निवडणार आहे नाही, त्याच्या बरोबर दुप्पट कोटी करायचं. फक्त 16 कोटी रुपयाचे विकास कामं त्याने त्या मतदारसंघामध्ये, त्याच्या प्रभागामध्ये केली. अमरला द्यायचं कारणच ते आहे की मला असं वाटतं की साबळीत आहे अमर, ही सगळी मंडळी एकत्र येऊन तुमच्या प्रभागामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा देण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. तुमच्या भागातले सगळे रस्ते, दिवाबत्ती, तुम्हाला ज्या ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सगळ्या करून देण्याचा शब्द अमर भैया तिथे पूर्ण करतील. अमर शितोळे म्हणजे सुहास बाबाला डोक्यात ठेवा, त्यात तुम्हाला अजिबात कसली अडचण येणार नाही.
त्या सगळ्या गोष्टींचा जबाबदार आम्ही त्या ठिकाणी राहू. प्रत्येक गोष्टीला ज्या पद्धतीनं त्या प्रभागामध्ये काम केले, हा प्रभाग आम्ही भविष्यामध्ये स्पर्धा घेऊ की नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुठला नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि प्रभाग क्रमांक 11 त्याच्यामध्ये अग्रेसर असावा, यासाठी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, तुम्ही मनोगत व्यक्त केलं, त्या मनोगतात असं सांगितलं की कालच्या सगळ्या भाषणामध्ये तुम्हाला काय आवडलं, पण नगरसेवक चुकला. तुम्ही ह्यांना माझ्या अप्रोक्ष विचारा. मी या सगळ्यांना उमेदवार देताना बसवून ठेवलो आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर माझ्या पार्टीतनं उमेदवारी मिळणार नाही. तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला माझ्या पार्टीतनं, पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला माझ्या पार्टीतनं मिळणार नाही. निवडून आल्यानंतर एका जरी माणसाने मला सांगितलं की ह्या प्रभागातल्या ह्या नगरसेवकांना माझे पैसे घेतलेत अथवा माझं काम केलं नाही, त्या दिवशी राहुल बाबा त्याचा आपण राजीनामा घ्यायची जबाबदारी सुहास बाबांची. आणि हे सगळं सांगून त्यांना केलं. तुम्हाला काम जर 5 वर्ष लोकांनी संधी दिली तर तुम्हाला कामच करावं लागतं. आपण अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही. माझा तुम्हाला शब्द आहे, नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर इथून पुढे विटा शहरामध्ये किंवा फुले नगरमध्ये, आंबेडकर नगरमध्ये कुणाला जरी घर बांधायचं असलं तर त्याला नगरपालिकेत पैसे द्यावे लागणार नाही. कुणाला जरी व्यवसाय करायचा असला, मग तो रस्त्यावरती असेल, गाडा टाकायचा असेल, काय असेल, त्याला सुहास बाबरचं भाडं भरावं लागणार. मी सुहास बाबरचं म्हणतो, मी मला नाव घेतलेलं नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की भयमुक्त वातावरण असा. तुम्हाला कोण दम द्यायला सोडून द्या, म्हणजे त्याला आले तर तुम्ही असं चेपून काढा नाही कोणाला, ते बाकीच काय असेल ते माझं बघ. पण समाजामध्ये आपण काय करतोय, कशाबद्दल करतोय, जातीभेतीमध्ये भांडणं लावायची आणि मते मिळवायचे, हा उद्देश काय चांगला नाही. निवडणूक ही, मी या निवडणुकीला जात असताना मुद्दाम सांगितलं सगळ्यांना की मला कुणातरी सत्ता हिसकावून घ्यायची आहे, कुणातरी कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे, राजकारणातलं एखादं कुटुंब संपवायचं आहे, ह्या भूमिकेतनं मी निवडणूक करत नाही. जे काम केले मागच्या 2.5 वर्षामध्ये, आपण बरंचसं काम केले आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे मी परवा पण सांगितलं. मी जिल्हा परिषद पंचायत समितीला काम केलं, अधिक कार्यकर्ता आहे. माझ्या शाळा तुम्ही बघून या, जिल्हा परिषदची, जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा मॉडेल स्कूलमध्ये आपण कन्वर्ट केल्या. इतकं सुंदर बिल्डिंग सगळ्या बांधल्या, त्याच्या सगळ्या सुविधा दिल्या, बेंचेस दिले, एलईडी स्क्रीन दिले, टॅब दिले. त्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याची जबाबदारी जिल्हा परिषद पूर्ण करते. आता नगरपालिकेच्या शाळेत काय अवस्था आहे? आपली मुलं जातात का नगरपालिकेच्या शाळेत? जातात ना. किती मुलं आहेत? बेंचेस आहेत का बसायला? शाळेत बेंचेस नाहीत बसायला. तुम्हाला काहीच वाटत नाही? मागच्या जाहीरनाम्यात त्यांचा शब्द आहे, सगळ्या शाळा टॅब युक्त करू. टॅब राहिलं, बसायला तरी बेंचेस द्या मुलांना. बरेचसे शिक्षक शिकवायचं राहिलं बाजूला, प्रचाराच्याच कामात असतात. कशासाठी चाललंय? मग आमच्या गरिबांच्या मुलांनी नगरपालिका शाळेत मोफत शिक्षण घ्यायचं नाही का? घ्यायला पाहिजे. प्रणवनं अगदी करेक्ट मुद्दा मांडला की जी जिल्हा परिषदनं योजना राबवली तीच योजना नगरपालिकेमध्ये राबवून ह्या शाळेमध्ये मुलं चांगल्या पद्धतीने, त्यांना, माझ्या गरिबाच्या मुलांना त्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. हे भूमिकेतनं आपण इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे. मी काम करत असताना तुम्ही आमच्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आपल्या तालुक्यातले, जाऊन बघून या. तुम्ही वेजेगावची प्राथमिक आरोग्य केंद्र बघा, खानापूरचं बघा, अळसनचं बघा, पाऱ्याचं बघा, लेंगऱ्याचं बघा. या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अत्यंत चांगल्या आरोग्याच्या ट्रीटमेंट सगळ्या मिळतात. आपल्या उद्या स्कूलच्या समोर एक जिल्हा परिषदचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. महिन्याला 30 डिलिव्हरी तिथं होतात मोफत. पण राजकारणामध्ये काम करत असताना मी असा कार्यकर्ता आहे, म्हणजे मी आमदार आहे, तरी पण मला फोन कसे येतात माहिती आहे? लेट आज झाली, तू काय करतो? आमची गटर स्वच्छ नाही. मी घेतो फोन, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, मी ते काम करून देण्याचा प्रयत्न करतो. मग हे सगळे फोन येत असताना जेव्हा एखादा गरीब कुटुंबातल्या एखाद्या मुलाचा अपघात होतो आणि त्यांचा फोन येतो की काय करू, आम्ही काय पर्याय नसतो. आम्ही काय सांगतो, सिव्हिलला जावा. मी सिव्हिल सर्जनला फोन करून सांगतो बाबा अमुक अमुक परत जाईल, त्याला ऍडमिट करून काय, त्याचा अपघात झालाय, पैसेच नसतो. एखादा साप चावला, पाठवा सिव्हिलला. एखादं भाजलं, जळीत झालं, पाठवा सिव्हिलला. कुत्र चावलं, पाठवा सिव्हिलला. त्यात वाईट कधी वाटतं, एखाद्या गरीब कुटुंबातली एखादी मुलगी जेव्हा डिलिव्हरीला जाते की नाही, आणि तिथे क्रिटिकल डिलिव्हरी जर असेल आणि डॉक्टर सुद्धा काय असं सांगत नाहीत तिला लगेच नाही, शेवट टप्प्यात सांगतात नाही तिला सांगलेला. मग परिस्थिती नसली की आपण तिला सांगलेलं घेऊन जात असताना मात्र आम्हाला वेदना होतात. आम्हाला भीती वाटायला चालू होती की ती बिचारी, ती डिलिव्हरी, ती मुलगी पोचते का नाही पोचते, तिचं बाळ टिकते का नाही टिकते.
ही ज्यावेळेला भीती निर्माण होती त्यावेळेला असं वाटतं की आपल्याकडे हॉस्पिटल असावं. मी आमदार झाल्या पहिलं काम काय केलं असेल तर विठा हायस्कूलच्या समोरची पीएचची जागा ती नगरपालिकेच्या नावावरती होती, जिथं त्यांना गाळे काढायचे होते. मी ते सगळं हाणून पाडलं, ती जागा सिव्हिल तज्ञांच्या नावावरती केली. आपण तिथं 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय उभा करतोय, 20 बेडचं ट्रामाकेअर सेंटर उभा करतोय. म्हणजे तिथं अपघात झाला काय झालं तर आपल्याला तिथं उपचार मिळाले पाहिजेत. आणि 10 बेडचं डायलिसिस सेंटर एखाद्या गरीब कुटुंबातल्या पेशंटचं किंवा मोठ्या शहरातल्या सगळ्या डायलिसिसच्या पेशंटचं डायलिसिस हे मोफत झालं पाहिजे, असं सेंटर आपण त्या ठिकाणी उभा करतोय. हे काम तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. केलेलं काम सांगतोय आणि काय करणार आहे ते सांगतोय ताई आम्ही. आता पुढं काय मुद्दाच नाही. काय केलं सांगायचं, सांगा बरं. काय केलं म्हणून सांगायचं काय नाही, सांगायला काहीच नाही. सुहास बाबूर भांडणं होतो का? आता हे कसे गेलं होतं म्हणलं भांडणं. भालचंद्र कांबळे ची सगळ्यात पहिली उमेदवारी मी जाहीर केली होती, बरोबर आहे. कुठं प्रभाग भालचंद्र राहतो कुठं, मी त्याला कुठं उमेदवारी दिली होती, उचलून परत त्यांच्या भावाला कोणी उचलून दिली, सुहास बाबूरांनी दिली. मग भांडणं कोण लावतं? त्या कृष्णातांना तुम्ही आता नाही देतो, कृष्णातांना विचारा. सगळी मला म्हणत होती करा की पुतण्याच्या विरोधात उभा, करा की पुतण्याच्या. कुठं त्यांच्या घरात भांडण लावतं म्हणलं आपण. इव्हन त्यांचे जे आता 2 उमेदवार आहेत त्यांचे पुतणे, ते दोन्ही पुतणे गेले 2 वर्ष झालं माझ्या संपर्कात होते. दोघांचंही काम होत माझ्याकडे. आता तुम्हाला सांगा वाईन शॉपच त्याचं वाचवायचं होतं, आता काय सांगायला हरकत नाही. ते वाचवलं मी. 1 कोटी रुपये त्याला दंड झाला होता, 1 कोटी रुपये. ते सुद्धा आपण माफ करून देतो. आणि हे काम करून घेत असताना ही 2 पुतणी म्हणायचे आम्हाला पदारात घ्या, आम्हाला यांनी फसवलंय, आम्हाला असं केलं. म्हणजे असलं काय सांगू नका, काम करून घ्या. काम करून ही दोन्ही पुतणी त्यांची हाय असे सही सलामत त्यांच्या घरात आपण पोच केले. मग स्वतःवर कशी बांधणार होते. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही 40 वर्ष सत्ता केली म्हणून सांगताय का नाही, काय केलंय सांगा ना. विकास काहीच नाही. काय केलंय? फुले नगरनं आमच्या विकसित व्हायच नाही का? आमच्या सगळं मला वाईट वाटलं. आम्ही ज्यावेळेला घर टू घर फिरत होतो, मी मत मागायला राहून गेलो. मी 10 महिलांना माझ्या विचारलं तुम्ही घरकुलचा प्रस्ताव काय केला नाही. मला घर बघून वाईट वाटलं. तुम्हाला नाही वाईट वाटत? कधी आलाच नाही कधी इकडं तर काय बोलायचं तुम्हाला. घर ज्यावेळेला मी घर ज्यावेळेला आपण बघतो, माझ्या म्हाताऱ्या बायका मला समोर येऊन उभा राहतात, आम्ही पाया पडायला म्हणते पाया पडू नका. घर बघितली की वाईट वाटतं. मग त्यांनी सांगितलं मला की आम्ही 2दा प्रस्ताव दिला होता पण आमचा माघारी पाठवला. म्हणजे कुणाची घरं करत होती लोक, मला काय कळत नाही. ज्या लोकांसाठी गरजू लोकांसाठी आवश्यक आहे ती लोक तशीच आहेत आज. मग तुम्ही लाभ कुणाला दिला? मला तर काल धक्कादायक मेसेज आलाय प्रभाग क्रमांक 2 मधनं. आता नावं घेणं बरोबर नाही, ह्या माणसांची इलेक्शन झाली की मी सगळ्यांनी नावं मेसेज दाखवणार आहे. तिने असं सांगितलं 2.5 लाख रुपये घरकुल ज्याला येत होते 50,000 रुपये कापून घेत होती. आता जर तुम्ही शौचालयाच्या अनुदानातलं पैसे कमिशन खात होते, कशात तुम्ही पैसे खाणार? घरकुल ठीक आहे, शौचालय इतक्या माझं स्पष्ट मत असं आहे की तुम्हाला निर्णय करायचा. माझं आव्हान आहे. मी ताई माझा नगरसेवक चुकणार नाही, माझा शब्द आहे. नगरसेवकापर्यंत जर ते घरकुलचं शिफारस तिथपर्यंत पोहोचूपर्यंत नगरसेवकच तिथं आग लावत चुकीच आहे. माझा शब्द आहे ही निवडणूक झाल्या तुम्ही निवडून दिल्यानंतर आमची पहिली बैठक सगळ्या निवडून आमची इथं असेल. ज्या माझ्या आजी सगळ्या माझ्या ज्या होत्या त्यांना जी घरं नव्हती त्या सगळ्या घरकुलांचे प्रस्ताव सुहासबाबू स्वतः तयार करल आणि त्यांना घरकुल देण्याची जबाबदारी माझी महिलांना विनंती आहे. ठीक आहे, आता कोण काहीतरी देईल उद्या आणून देईल काहीतरी तुम्ही घ्या, काय मला त्याबद्दल काय मला बोलायचं नाही. पण तुमच्या पुढच्या पिढीचं जर भविष्य चांगलं करायचं असेल का नाही तर एक संधी या सगळ्या लोकांना द्या. ती संधी जर मी नाही काम करू शकलो मी तुम्हाला तुमच्यापर्यंत तुम्हाला दिलेले शब्द जर सुहासबाबू नाही पूर्ण करू शकला तर तुम्हाला मी जाहीररित्या सांगतो विधानसभेच्या निवडणुकीला तुमच्या दारात मी परत येणार नाही, हा तुम्हाला माझा शब्द आहे. आणि माझ्या माता भगिनींना विनंती आहे की ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या मी ताई तुम्हाला मुद्दाम सांगतो, अशी कुठली कंपनी कोण खोटं सांगण्यात मजा नाही. काय येत नव्हते आपल्याकडे कंपनी, काय एमआयडीसीत कुठल्या कंपनी आल्या नाहीत, काय व्यवसाय आपले बंद पडले, मुळात पाणी नव्हतं. आता आज टेंबूच्या पाण्याची मापं काढते पण आज स्वयंपूर्णतेकडे आपण गेलो.
आज तुम्ही जे एखाद्या बांधावर काम करायला जाताय त्याला पाणी नसेल तेव्हा तर काय करणार? लाईटच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण झालो. 2 राष्ट्रीय महामार्ग गेले आपल्या विट्यातनं, आता 3रा राष्ट्रीय महामार्ग चाललाय. हे ज्या वेळेला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं की नाही त्यावेळेला कंपनी ती HF प्रिंट पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी परवाची 10 दिवसापूर्वी तिने माझ्या हस्ते भूमिपूजन केलं. पहिली कंपनी आली 25 कोटीची आपल्याकडे. त्याच्या आधी कुठली कंपनी येत नव्हती. तो राष्ट्रीय महामार्ग झाला की आपलं पुण्याचं अंतर 1.5 पाऊण 2 तासावरती येते. आपण मुंबई 3 तासात 3-3.5 तासावरती येतोय. हे सगळं झाल्यानंतर कंपनीला सुरुवात होईल. आता त्या कंपनीमध्ये 200 मुलांना काम लागतं आमची मुलं हळूहळू. मग तेच सांगतो, मला हे करायचं असेल तर एक संधी तुम्ही आम्हाला सर्वांनी एकत्रितपणे द्या. तुम्हाला निश्चितपणे तुमच्या समोर एक चांगलं शहर ठेवण्याची जबाबदारी आम्ही एकत्रितपणे पूर्ण करू. हे तुम्हाला मी अभिवचन देतो. चिन्ह माझं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना माहित आहे कारण मी काही बदलत नाही. बाकीच्यांचं कसं आहे, प्रत्येक आता मागच्या वेळी तुम्हाला कदाचित तिथं भाषण केलं तर मला माहित नाही, पण सांगितलं असेल भाजप असा पक्ष आहे यांना संविधान संपवायचं आहे. केलं असेल भाषण कदाचित. आता काय सांगायचंय, 1 नंबर पक्ष. हे तुमच्यासाठी नाही, त्यांच्या स्वार्थासाठी सगळा खेळ चालू आहे. मला असं वाटतं की यांना एकदा विश्रांती द्या ना. 4 वर्ष शेवटी राजकारण आहे, ते कोणाचं मक्तेदारी नाही. त्यामुळे एक संधी द्या. ह्या संधीचं कामात रूपांतर नाही झालं तर तुम्ही सांगाल की आम्ही कायमचं राजकारण सोडतो, तुम्ही काही करणार. पण एक संधी देऊन बघा. मला 4 वर्ष विधानसभेचे अजून मी आमदार आहे. एकनाथ शिंदे साहेब तुमचा लाडका भाऊ ह्या विभागाचा मंत्री आहे नगर विकासचा. आपण काम सांगायचं त्यांनी पूर्ण करायची अशी अवस्था आहे. एक संधी द्या. धनुष्यबाणाचं आता तुमच्यात फक्त 2 मशीन आहेत बरं का. शेजारी 2 मशीन आहेत. एका मशीनवर 2 मतदान करायचं आहे आणि एका मशीनवर 1 मतदान करायचं. सगळं नाव बिव काय लक्षात ठेवायचं, धनुष्यबाण बघायचं आणि बटन दाबायचं. तुमचं काम करून देण्याची जबाबदारी सुहासबाबत पूर्ण करेल. 14 राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील ॲरोमेनिया आर्ट गॅलरी. विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर. त्वरा करा, ॲरोमेनिया आर्ट गॅलरी, जय मल्टीपर्पज हॉल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.